नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अध्ययन प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती हा TETसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तर बघा, अध्ययन प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती याच्यामध्ये पहिल्यांदा अध्ययन ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. तर त्यांच्या अध्ययन या संकल्पनेच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या आपण वेगवेगळ्या पुस्तकातून काय केलेले आहेत, एकत्र करून इथं मांडलेल्या आहेत. तर बघा, मन या सायंटिस्टनं काय व्याख्या केलेली आहे अध्ययनाची. अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. अशा पद्धतीनं मन या सायंटिस्टनं ही व्याख्या केलेली आहे. तर गेट्स हा दुसरा सायंटिस्ट अध्ययनाबाबतीत काय म्हणतो, तर अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय. अध्ययन म्हणजे काय? अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. मन म्हणतो अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा. तर गेट्स म्हणतो की अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन. तर पुढला सायंटिस्ट आहे वुडवर्थ. वुडवर्थ यांनी काय अध्ययनाची व्याख्या मांडलेली आहे, तर अध्ययन ही बदल घडवून आणणारी प्रक्रिया आहे. अनुभव व परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया म्हणजे अध्ययन होय. अशा प्रकारे अध्ययनाची व्याख्या वुडवर्थ यांनी मांडलेली आहे. म्हणजे वुडवर्थ काय म्हणतात, बदल घडवून आणणारी प्रक्रिया आहे आणि अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया आहे, वुडवर्थ यांनी सांगितलेले आहे. तर गॅरेटने काय सांगितलेले, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अध्ययन म्हणजे अशी कृती की ती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे काय करते, आयोजन करते. अशा पद्धतीने गॅरेटने विचारलेली व्याख्या अध्ययनाची आहे. तर या सगळ्या अध्ययनाच्या व्याख्या आत्तापर्यंतच्या TETत मध्ये विचारलेल्या आहेत. तर क्रो यांनी काय विचारलेली आहे बघा अध्ययनाची व्याख्या. सवय, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन म्हणजे काय, अध्ययन. अध्ययनाची व्याख्या काय क्रो यांनी मांडलेली आहे. मर्फी काय म्हणतात बघा, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे काय, अध्ययन. वर्तन आणि अवबोध यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन. सिगोल यांनी काय सांगितलेले आहे, अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजे अध्ययन. सिगोल यांनी सांगितलेले आहे, अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजे अध्ययन. पील यांनी काय सांगितलेले आहे, व्यक्तीने स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे अध्ययन. स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे काय, पील यांनी अध्ययनाची व्याख्या केलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे समायोजन करणे म्हणजे अध्ययन असे पील म्हणतात. तर गिलफोर्ड हे काय म्हणतात बघा, अनुभवाद्वारे व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. गिलफोर्ड म्हणतात की हळूहळू व्यक्तीच्या वर्तनात अनुभूतीद्वारा बदल घडून येतात म्हणजे अध्ययन आहे. आणि नंतर एक अशीच व्याख्या आहे अध्ययनाची, व्यक्तीने प्रयत्नपूर्वक प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे सुधारणात्मक बदल म्हणजे अध्ययन. अशा या अध्ययनाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. थँक्यू.